क्रांतिकारी जय भीम। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं गेल्या 7 वर्षापासून या सातारा शहरामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करत असतो। या वर्षी वारसा भीमाचा फेस्टिवलचं 7वं वर्ष आहे। गेल्या 7 वर्षापासून या सातारा शहरामध्ये वारसा भीमाचा फेस्टिवल आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेत आलेलो आहोत। यंदाही 2026च्या फेस्टिवल मध्ये 11 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान विविध कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं होतं। 11 तारखेला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहामध्ये साजरी झाली। त्याचबरोबर 12 तारखेला छत्रपती सम्राट अशोक यांची जयंती साजरी झाली। आज 13 तारीख आहे। 13 तारखेला रात्री 12 वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास 12 वाजता सातारा शहरातील आंबेडकर अनुयायी एकत्र येत असतात आणि या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत असतात। यंदाही याच पद्धतीचं आनंदाचं वातावरण आहे। रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल, फटाक्याची आतिषबाजी होईल, त्याचबरोबर मिष्टान्न वाटप होईल। उद्या सकाळी 10 वाजता याच ठिकाणी पुतळा परिसरामध्ये सामुदायिक धम्मवंदन असेल, सामुदायिक त्रिशरण पंचशील असेल, याचं ग्रहण केलं जाईल। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार दिले ते विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही सकाळी शपथ ग्रहण करू आणि त्यानंतरनं या शहरामध्ये या जयंतीच्या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम सुरू होतील। आम्ही वारसा भीमाचा फेस्टिवलच्या माध्यमातून उद्या सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या शेजारी पाण्याच्या टाकी लगत आम्ही या ठिकाणी भव्य असा सभा मंडप उभारलेला आहे। या ठिकाणी लोकांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, रसनाची व्यवस्था केलेली आहे आणि दिवसभर जे आमचे माता भगिनी ज्येष्ठ नागरिक मुलं बाळ या ठिकाणी अभिवादनाला येणार आहे त्यांना या ठिकाणी आम्ही सातारा शहरातील संपूर्ण आंबेडकरवाद्यांना, संविधानवाद्यांना, मानवतावाद्यांना आव्हान करणार आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक परिसरामध्ये ज्या वेळेस याल, अभिवादन कराल, त्याच वेळेस या ठिकाणी वारसा भीमाचा फेस्टिवल जे या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे, जे भोजन आम्ही लोकांसाठी या ठिकाणी आम्ही देणार आहे, त्या भोजनाचा आस्वाद लोकांनी घ्यावा, रसनाचा आस्वाद घ्यावा, पाण्याचा आस्वाद घ्यावा। या ठिकाणी थंड हवेची, त्याचबरोबर फॅन, कूलर आणि बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आपण यावं, आपल्या महामानवाला अभिवादन करावं आणि दिवसभर शांततेच्या मार्गाने जयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावं। त्याचबरोबर सायंकाळी जी सातारा शहरामधून भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे, त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा आपण मुलाबाळासहित, ज्येष्ठ नागरिकांसहित आपण स्वतःहून मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आपल्या नेत्याला अभिवादन करावं। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।